हिंदू धर्मात पुनर्जन्म या संकल्पनेवर विश्वास ठेवला जातो. एका जन्मातील अपुऱ्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आत्मा पुन्हा देह धारण करतो. यालाच पुनर्जन्म असं म्हणतात. पुनर्जन्म म्हटल्यावर पुढचा जन्म पुन्हा मनुष्य योनीतच मिळेल याची शाश्वती मात्र नाही. 84 लक्ष योनी फिरून झाल्यावर आत्म्याला नरदेहाची प्राप्ती होते असं म्हणतात. त्यामुळे पुढचा जन्म कोणता हे कोणीच सांगू शकत नाही. परंतु एकाच जन्मात एवढ्या हाल अपेष्टा सहन केल्यानंतर पुन्हा जन्म नकोच असं आपण देवाकडे मागणं मागतो. यातून मोक्ष ही संकल्पना निर्माण झाली. आत्म्याची पुनरपि जननम पुनरपि मरणम या फेऱ्यातून सुटका व्हावी यासाठी मनुष्य देहात आपण पाप पुण्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. मनुष्याचा आत्मा त्याच्या कर्मानुसार निरनिराळ्या योनीत जन्म घेतो अशी हिंदू लोकांची श्रद्धा आहे. या जन्मात केलेल्या पापपुण्याचं फळ पुढील जन्मात मिळतं असा कर्म सिद्धांत आहे. मनुष्य पूर्वसंचिताप्रमाणे म्हणजेच पूर्वजन्मातील कर्माला अनुसरूनच या जन्मात सुखदुःख भोगतो. कर्माचं फळ भोगावंच लागतं. कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग यामुळे मनुष्य मुक्त होऊ शकतो. याबाबत भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, मायेत अडकलेला मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो, यातना भोगत राहतो. परंतु हे कुंतीपुत्रा, मला प्राप्त झाल्यावर त्याचा पुनर्जन्म होत नाही. कारण जीवाशिवाचं ऐक्य झालं की आत्मा मुक्त होतो. भगवान श्रीकृष्णांच्या मते पुनर्जन्म म्हणजे दुःखाचा सागर आहे. पुनर्जन्म प्राप्त झाल्याने मनुष्य त्रिविध तापामध्ये पडून त्याच्याकडून नानाविध पापकर्म घडण्याचा संभव असतो. म्हणूनच त्याला दुःखाचा सागर म्हटलं आहे. म्हणजे पुनर्जन्मात प्राप्त झालेले जीवित आणि त्यात अनुभवास येणारे विषय जे विचार करताना मोहक वाटतात, परंतु देहाच्या यातना आत्म्याला भोगाव्या लागतात. देहांतासमयी व्याकुळतेचा प्रसंग येऊ नये म्हणून भगवंत भक्ताला आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो असं संत ज्ञानेश्वर म्हणतात. खऱ्या उपासकाने प्रपंच म्हणजे विकाररूपी वृक्षांची बाग आहे हे नित्य स्मरावे. म्हणून पुनर्जन्माची आस ठेवू नये आणि मिळालेल्या जन्माचं सार्थक करावं. ज्ञानी, योगी, भक्त सर्वांनाच मुक्ती आहे, पण मार्ग भिन्न आहेत. ज्ञानाचा अहंकार पूर्णतः लोप पावल्यामुळे त्याला ब्रह्मस्वरूपता लाभते. योग्याला योगमार्गाने देहत्याग करून परमपद लाभतं, तर भक्ताला अनन्य भक्तीने, श्रद्धेने, वासनाक्षयाद्वारे कर्ममुक्ती मिळते. या तिन्ही अवस्था गाठणं सर्वसामान्यांना कठीण आहे. मग आपण पुनर्जन्मात अडकून राहायचं का? तर नाही. त्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यानुसार भक्तियोग आणि कर्मयोग यांचं अनुसरण करायचं आणि आपली कर्तव्यपूर्ती झाली की मोक्ष मिळावा ही भगवंताकडे प्रार्थना करायची. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.